रोल. नमस्कार, मी अरविंद राय, भारतीय जनता पक्षातून बोलतोय. हे आहेत आपले संतोष सोमा गुलांबडे आणि त्यांची पत्नी स्वप्नाली संतोष गुलांबडे. यांच्या प्रकरणाने वार्ड क्रमांक 6 मध्ये बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विनोद सुदाम पाटील यांना खोट्या प्रकरणामध्ये यांच्या 3 चालीचे रूम तोडून टाकला आणि यांच्याकडून कमीत कमी 1,50,00,000 घेतले. 1,50,00,000 रुपये यांच्याकडून घेतले आणि यांना 6 रूम अनधिकृत बिल्डिंगमध्ये दिला आहे. आणि त्या बिल्डिंगचे त्यांनी सांगितलं की ते सिडकोची बिल्डिंगमध्ये देणार, VVMC अप्रूव्ड बिल्डिंगमध्ये देणार, पण ते लोड बेरिंग बिल्डिंगमध्ये देऊन टाकलं आणि त्याच्या पेपर पण नाही देत. यांच्यावर हे ऑफिसमध्ये जेव्हा जातात पेपर मागायला तेव्हा यांना मारहाण करतात. यांनी केस केलं आहे, याच्या FIR पण रजिस्टर्ड आहे. तो 1-2 दिवस जेलमध्ये पण जाऊन आला आहे. मला वाटतं याच्या पोलीस पण सहभागी आहे, कारण त्यांनी काहीच ॲक्शन घेत नाही. असा माणूस नगरसेवक बनणार बहुजन विकास आघाडीमधून तर लोकांची काय हालत होणार. असं गरीब माणसांना फसवणारे असं माणूस याला तिकीट कसं भेटतं हे आम्हाला काही कळत नाही. सर आपल्या साथ त्यावर काय झालं आहे स्वतः हे एक्सप्लेन करणार. हे तुम्ही आता एक्सप्लेन करा काय झालं आहे तुमच्या पत्रात. मी संतोष सोमा गुलांबडे. मी 2008पासून विरारमध्ये राहतो आहे. माझी आमचे विकासक विनोद सुदाम पाटील यांच्याकडे मी पहिले चालीमध्ये रूम घेतले 3. तिथे नंतर 2013ला त्यांनी बिल्डिंग बांधायला घेतली. बिल्डिंग बांधत असताना तिथे हे बोलले की CM नगरमध्ये तिथे असे भरपूर अनधिकृत कामं आहेत जी अनलोडिंग आहेत. ती आता मी काय जास्त असं काही सांगू शकत नाही, तुम्ही जाऊन बघू शकता. तर तिथं ती अनलोडिंग असल्यामुळे मला बोलले की मी दुसऱ्या ठिकाणी तिथं 1-2 किलोमीटर थोडी जवळच एक सिडको पासून मी बांधते बिल्डिंग, तिथे तू घे. तर म्हटलं ठीक आहे. मी घेतले तिथे सिडको पासिंग वगैरे सांगितलं. माझे 3 रूम होते आणि आणखी परत मी 2 रूम एक्स्ट्रा बुकिंग केल्या, कारण काय सिडको पासिंग आहे आणि पैसे पण थोडे करून मी त्याला देणार होतो. ते असे पैसे थोडे करत असताना मी 1,08,00,000 असे त्यांना पैसे दिलेले. आता ते पैसे दिल्यानंतर मला माहिती पडलं की थोड्या दिवसानंतर ती तिथे अनधिकृत आहे. तिथे सगळं अनधिकृत कारभार आहे आणि कार्ड सिस्टम पूर्ण बिल्डिंग आहे, कार्ड सिस्टम पण नाही आहे. तर मी म्हटलं हे काय साहेब म्हटलं जास्त बोलायचं नाही, तुला इथेच तुला गावी टाकी ठेवणार नाही, तुला जिवंत बोलतो ठेवणार नाही. तू बोलतो हॉस्पिटलमध्ये हात तयार ठेव, लागू नका हात तयार ठेव आणि आणि त्यानंतर मग मला 30% त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी म्हणजे आता मला फटाफट तुमचे एवढे माझे पैसे गेले तुमच्याकडे. तो बोलते कसं तुझे पेपर काय आणि माझ्या मिस्टरांना तिथं ऑफिसमध्ये मारली, त्यांनी कानपाड्यात मारली. तर मी बोलली मारलं का म्हणून. मारतो तुम्ही परत आणखी मला दिल्लीमध्ये जातो तिथून मला घरातून दिसलं बाहेर आणि रस्त्यावर मारून मारलं, जाम मारले मला. आणि बोलले पोलीस स्टेशनला भेटेऊन गेलो, पोलीस स्टेशन वगैरे गेली. नंतर त्या गुन्ह्यामध्ये ते 2 दिवस आतमध्ये पण होते जेलमध्ये. नंतर वसईला गेले सिव्हिल कोर्टामध्ये, तिथून मग त्यांनी जामीन घेतला आणि ते बाहेर आहेत. पण आता मला भीती वाटते जर अशा माणसाला जर आपण नगरसेवक निवडून दिलं तर थोडीशी आमच्या गरीब माणसांचा काय होईल. बोला ताई काय बोलू. माझ्या मिस्टरांना ऑफिसमध्ये मारली आणि मी तिथे होती. तर मी विचारलं त्यांना माझ्या मिस्टरांना का मारली. तर आम्ही कागदपत्र रूमचे मागायला आलोत ना, तर मारायचा काय संबंध येतोय. तर बोलतो चालते वा तिथून बिल्डिंगमधनं पण निघून जा म्हणून. राहायचं नाही तुला इथे, आम्ही तू दिसणार नाही इथे असं आम्हाला धमकी द्यायला लागला. मग मी त्याची बायको नगरसेविका होती, तर मी तिला फोन केला की असं बोलते, त्यांचे कागदपत्र द्यायला तयार नाही. तर ती बोलली असं कुठे बोललं झालं का. मी बोलली बोललं म्हणजे झालं मॅडम, आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचे मिस्टर तुम्ही नगरसेविका आहेत, मग आम्हाला पण मदत करायला पाहिजे ना. तर त्या पण बोलल्या असं काय नाही म्हणून. तर आणि आम्हाला परत बोलवले ऑफिसमध्ये, तेव्हा दमदाटी केली आणि बोलले जर 2 दिवसात खाली नाही रूम केली तर तू इथं दिसणार नाही. मग आम्ही सामान्य माणसाने आम्ही इथे राहायचं नाही का असं आम्हाला प्रश्न पडला आता. आमचे एवढे करोडो गेलेत, मग आम्हाला रूम तरी नावावरती करून देत नाही. तुम्ही जनतेसाठी करणार का सामान्य माणसासाठी करायला पाहिजे ना काहीतरी. ये घटना कब की है, कब आपने इनको पैसे दिए थे और कितना टाइम हुआ? हम लोग 2013 से उनको पैसा दे रहे थे, 2017 तक
1 करोड़। 2000 कोविड के पहिले 2017 में घर पे आके घरात येऊन त्यांनी मारली. अभी जो बिल्डिंग है उसमें ना घरपट्टी है मी ना कुछ- मग मी पण मारली. मी खोटं नाही बोलत. मी पण मारली. पंकज पाटीलला मी मारली एक थापड, कारण माझ्या नवऱ्याने त्यांनी गलपटी पकडली. मग मी तिथं बघू शकत नाही. मी पण मारली त्याला. तर त्याने वडत वडत माझ्या मिस्टराची हात वडत वडत खाली आणला दादरावरून आणि मी पाठवून गेली. तर माझी पण कपडे खेचला ना त्यांनी, पंकज पाटीलनी. आणि मी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये, आपला विरार स्टेशनला पोलीस स्टेशन आहे, तिथे बोलली. तर तिथे बोलले हा मी घेतो नोंदणी करून. तर बनकर साहेब होते. बनकर साहेबच्या हातामध्ये ही केस गेली होती, तरी पण आमच्याकडे काय लक्ष दिलं नाही, न्याय मिळाला नाही. आणि एवढ्या वर्ष आम्ही आता कोर्ट कचेरी करतोय, तरी पण अजून आमचा काय निकालच लागत नाही. आणि कोर्टामध्ये केस असताना आता सुद्धा- ते महानगरपालिकेत उमेदवार म्हणून आहे निवडणुकीमध्ये. लोकांना मतदारांना काय सांगतात? आम्ही एकच सांगतो की अशा माणसाला निवडून देऊ नका. की आपले ते स्वतःला शहाणे एवढे समजतात की आमचा गाव. कोणापासून झालं गाव? की आम्ही सामान्य लोकांनी तुमच्या जमिनीवरती रूम बांधले. आम्ही घेतलो, आम्ही दागिने विकून जमीन विकून गावावरून आम्ही इथे रूम घेतले की आपल्या एक मुलाबालांना एक आधार पाहिजे म्हणून आम्ही एक रूम घेतली. आणि तुम्ही काय होतात तेव्हा? काय होतात? काहीच नव्हतं. पूर्ण खाडी होती. हे तुम्ही आमच्या जीवावरती, आम्ही मराठी माणसं येऊन इकडे मुंबईला येऊन रूम आमच्या मुले घेतलात तुम्ही. आणि आता तुम्ही दादागिरी आमच्यावरतीच करता की इथून निघून जायचं म्हणून. मराठी माणसावरतीच तुम्ही अन्याय करताय. यांना काय निवडून आम्हाला बोलतात, आम्हाला उलटे बोलतात की तुम्ही निघून जावा. निघून का जायचं? आम्ही काय खोटे असे पैसे दिलेत नाही ना. आणि या पक्षाने तर यांना निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी उभी कसं केलं? तिकीट कसं दिलं? हे अशा माणसांना द्यायचंच नाही तिकीट. गुन्हेगार आहे, गुन्हेगार करून आणि अशी माणसं अजून पण किती लोक आहेत, तो त्या लोकांना दाबतो की तुम्ही बोलू नका पुढे म्हणून. त्यांना रूम खाली करून डायरेक्ट पाठवतो गावाला. आम्ही एवढे लढलोय. गरीब लोकांचे 5 लाख रुपये तर देते, तर तो 3 लाख कापून घेणार आणि 2 लाख रुपये हातामध्ये देतो. आणि आम्हाला पण असं बोललेला की अजून आम्हाला पण असं म्हटलेला की माझे खर्च झालेत 25 लाख, मी तुमच्यातून कापून घेईन. तर आम्ही म्हटलं आम्हाला काय त्याचे घेणं देणं नाही. आमचे 25 लाख गेलेत, ते आम्हाला कागदपत्र द्या, आम्हाला रूम द्या. त्याच्यासाठी पण त्यांनी नामजट्टी केलेली आम्हाला. भरपूर आम्हाला टॉर्चर केलं त्यांनी. आणि आम्ही तुमच्या असं 25 लाख कापून घेणार. माझे पोलिसांमध्ये वगैरे पैसे द्यायला लागले, मला पोलिसांना पैसे द्यायला लागले, मला माझे 25 लाख गेले. अशी त्याची मिसेस पण बोलते, हेमांगी विनोद पाटील. आणि हा पण बोलतो विनोद सुदाम पाटील की मी तुमच्या असं 25 लाख रुपये कापून घेणार. अरे आम्ही कशाला कापून घेणार? माझ्या कसं कापून घेणार? तुझ्यामुळे आम्ही पोलिसांमध्ये गेलो. असं जर त्याला माझे मिस्टर का रात्री सकाळी जातात, रात्री येतात. उद्या काय बरं वाईट झालं तर हा विनोद पाटील जबाबदार घेईल का? तोच मारणार आहे आम्हाला. आणि तोच त्यांनी धमकी पण दिली तशी की तू. आणि तो बोललाय उद्या माझ्या नवऱ्याचं काय बरं वाईट झाला तर मी विनोद सुदाम पाटीलला जबाबदारी ठरवणार आहे. माझ्या नवऱ्यावर उद्या काय तर कोणी पण धक्का लागू दे. माझ्या नवऱ्याला काय झालं मी विनोद पाटीलला सांगणार की ह्यानेच केलं म्हणून काहीतरी. अच्छा, ये जो स्टेटमेंट आज आप लोग दे रहे हैं, किसी के दबाव में आके दे रहे हैं क्या? नहीं। कोई ऐसा सपोर्ट नहीं मिला. हम लोग गरीब आदमी, हम लोग सुबह 9 बजे उठते, रात को 12 बजे काम से आते हैं. हमारे पास किसी का सपोर्ट नहीं मिला. बाद में थोड़ा आदमी ये सब निकालने लगा, तो वो देख के हम लोग थोड़ा यूट्यूब पे देखा, टीवी पे देखा, तो उन्होंने मैं बोला चलो टीवी को मेरे घर वाले को चलो अपन जाके कुछ करते इधर आप मिले और हमको न्याय मिले, ऐसे मैं अपेक्षा करता हूँ.